पार्थ, मला मला राहून राहून असं वाटतंय पार्थ की हे होणारं बाळच आपल्यातल्या वादाचं कारण आहे. गुड नाईट पार्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, तर पार्थ आणि काव्यामध्ये एवढं जोराचं भांडण कसं झालं ते सविस्तर पाहूया. पार्थ रम्या आणि विजय बरोबर भांडण करून वरती त्यांच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो बेडवरती बसून विचार करत असतो. तेवढ्यातच तिकडून काव्या येते आणि काव्या पार्थला असं शांत बसलेलं पाहून त्याला तिकडून ग्लासमध्ये पाणी घेऊन येते. त्याच्या जवळ येते आणि त्याच्या समोर ग्लास धरते. पार्थ एकदा त्या ग्लासकडे पाहतो आणि नंतर तो काव्याकडे पाहतो आणि म्हणत असतो की नकोय मला पाणी. तर काव्या म्हणते की प्या. आता काव्या खूप मोठ्या आवाजात त्याला म्हणते की प्या. मग आता तो तिच्या हातातून ग्लास घेतो आणि ग्लास भरून पाणी पितो. काव्या देखील त्याच्या शेजारी बसते आणि दोघेही एकमेकांकडे बघत असतात. तर पार्थ काव्याकडे पाहून म्हणत असतो की काव्या, रम्याने तुम्हाला अजून काही खाऊ घातलेलं नाहीये ना? तर काव्या त्याच्याकडे रागात बघते. आता पार्थ म्हणत असतो की असं का बघताय तुम्ही माझ्याकडे? ते चुकून मगाशी माझा आवाज चढला आणि तो पुढे बोलणारच. तेवढ्यात काव्या म्हणते की आणि तुमचं कधीही न बघितलेलं रूप दिसलं मला. खरे पार्थ, माणूस चिडल्यावरतीच त्याचं आपल्याला खरं रूप दिसतं, बरोबर आहे ना? मग पार्थ म्हणत असतो की काव्या, मी पण माणूसच आहे ना, मला पण राग येऊ शकतो. नाही येऊ शकत का मला राग? असं आता चिडता येऊ शकत नाहीये का मला? पण सॉरी सुद्धा मला बोलता येतं. असं म्हणून तो काव्याचा हात हातामध्ये घेतो आणि तिला सॉरी म्हणतो. त्यावेळेस काव्या म्हणत असते की सॉरी कशासाठी? सॉरी पार्थ, बाहेर तुम्ही जो काही गोंधळ घातला त्यासाठी का बाहेर तुम्ही माझ्यावरती आरोप केले त्यासाठी? नक्की सॉरी कशासाठी? तर पार्थ म्हणत असतो की अहो काव्या, असं काय बोलताय? आरोप कधी केले मी तुमच्यावरती? तर मग काव्या म्हणते की खरं सांगा, माझ्या हातामध्ये तो पपईचा बाऊल बघून एकदा पण तुम्हाला असं वाटलं नाही की? असं म्हणून ती त्याच्यापासून उठून थोडीशी लांब जाते आणि म्हणते की मुद्दाम मला बाळापासून सुटका हवी आहे म्हणून पपई खाल्ली. त्यावेळेस पार्थ उठून तिच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की काव्या, असं काहीच नाहीये. तर काव्या लगेच म्हणते की घ्या बरं माझी शपथ. तर पार्थ काहीच बोलत नाही, तिच्याकडे बघतच राहतो. काव्या पुन्हा म्हणते की अहो असं काय बघताय, घ्या ना माझी शपथ. तुम्हाला असं वाटलं नाही म्हणून? तर पुन्हा काव्या म्हणते की नाही, आता मी माझी शपथ घ्यायला लावण्याऐवजी बाळाची शपथ घ्यायला लावू का तुम्हाला? घेचाल का? सांगा ना, वाटलं नाही का तुम्हाला? तर पार्थ हात जोडतो आणि म्हणतो की प्लीज आपण हा वाद थांबूया. तर काव्या लगेच म्हणत असते की एक्झॅक्टली वाद. असं म्हणून ती तिथला आता दोघांचा फोटो घेते आणि म्हणत असते की बघा हा फोटो बघा, किती छान हसतोय आपण दोघं, किती खुश आहोत या फोटोमध्ये. आणि आत्ता बघा. असं म्हणून ती पार्थला आरशाकडे बघायला लावते आणि म्हणते की बघा कसे झालेत आपले चेहरे. आता आपल्या पहिल्या लग्नाच्या फोटोत जसे आपले चेहरे होते ना, एकदम सेम झाले आहेत, उदास, भकास, निराश. मग पार्थ म्हणत असतो की काव्या, आपण दोघे मिळून हा वाद, हे प्रश्न मिटवू शकतो ना? तर काव्या म्हणते की दोघं? अरे वा, चला, हे ऐकून बरं वाटलं की तुमच्या डोक्यात कुठेतरी आपण दोघे आहोत अजूनही. मला बरं वाटलं, मला हे ऐकून खूप छान वाटलं. तर आता पार्थचा हातात हात घेत म्हणत असते की आपण तिघं झालोय ना, हे बघा पार्थ, मला राहून राहून असं वाटतंय की पार्थ, हे होणारं बाळच आपल्यातल्या वादाचं कारण आहे. तर पार्थ म्हणतो की अहो हे काय बोलताय तुम्ही? तर लगेच काव्या म्हणते की आता पुन्हा परत याचा अर्थ असा काढू नका की हे बाळ मला नकोय म्हणून. असो, या फोटोत आपल्या चेहऱ्यावरचे हसू जसं आहे ना तसं परत आपल्या चेहऱ्यावरती यावं, एवढीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. असं म्हणून ती आता तो फोटो उचलून आता तिकडे टेबलवरती ठेवते आणि पार्थला गुड नाईट म्हणते आणि झोपायला जाते. पार्थला आता खूप टेन्शन आलेलं असतं. तो काव्याला म्हणत असतो की ऐका ना माझं, पण काव्या काहीच ऐकायला तयार नसते. ती सुद्धा आता खूप चिडलेली असते. तिला आता पार्थचा खूपच राग येत असतो. दोघांमध्ये आता गैरसमज निर्माण झालेले असतात, ते पण रम्यामुळे. ती आता एका अंगावरती झोपणार असते. तेवढ्यातच पार्थ म्हणतो की पोटावरती झोपू नका, बाळाला त्रास होईल. मग काव्या त्याच्याकडे पुन्हा रागाने बघते आणि आता ती अशी झोपून जाते. जसं पार्थला हवी होती तशी ती झोपून जाते. आता तेवढ्यात पार्थचा फोन वाजतो. तर आता फोन बघतो तर आता 11:11 झालेले असतात. मग तो म्हणत असतो की युनिव्हर्स, मस्करीत बोलून गेलो होतो की नात्यात ड्रामा हवा होता,
पण मी माझं काव्यार्थ पण इतका नको होता मला ड्रामा. काव्यार्थ असं नाही बघू शकत. लवकर आमच्या नात्यातला हा दुरावा संपू दे आणि आमचं सगळं पहिल्यासारखं चालू दे असं म्हणत आता तो खूपच दुःखी झालेला असतो. तर चला प्रेक्षकांनो, तुम्हाला काव्याचं हे वागणं पटतंय का ते कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की. आका पार्थचं चुकतंय ते सुद्धा सांगा. दोघांमध्ये कोण बरोबर आहे? काव्याने बाळाला निवडायला हवं का तिचं करिअर निवडायला हवं हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.